हे हवन आहे ना, आता जसं जसं विजत आलंय खूप दूर होत आलंय बघा, सगळीकडे दूर झालंय, डोळ्यातून पाणी सुद्धा येतंय. हे बघा. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो अष्टमीचाच आहे. म्हणजे अष्टमी, नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी मी होम हवन सकाळी केलं होतं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी कन्यापूजनचा व्हिडिओ आज टाकत आहे. आणि तो होम हवन आमचं सकाळीच झालं होतं, लवकरच सगळं लादी वगैरे स्वच्छ करून छान अशी तयारी करून होम हवन केला आणि होम हवनचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे. तर त्याच्यानंतर मग मी नंतर जेवण करायला सुरुवात केली. तर तुम्ही बघितलं असेल, होम हवन केल्यानंतर खरं मग घर आणि मन खरंच प्रसन्न तर होतंच होतं, पण घरामध्ये इतका छान धूर होता ना, आणि तो धूर झालेला चांगलाच असतो. त्याचबरोबर तो धूर बाहेर जात असतो, पण डोळ्यातून नुसतं पाणी येत होतं. तुम्हाला मी मागाशी दाखवलंसुद्धा, छान होम पेटला होता. तर आता थोडा आराम केला आणि मग कन्यापूजन संध्याकाळी घालणार होते मी, म्हणून जेवण करायला सुरुवात केली. म्हटलं आल्या तर व्यवस्थित आपल्याला सगळं काय करता येईल, त्याच्यामुळे लवकरच जेवणाला सुरुवात केली. तर जेवणामध्ये मी काय काय बनवते ते सांगते. तर आज जेवणामध्ये मी डाळ, भात, बटाट्याची भाजी आणि चण्याची भाजी मेन असते, म्हणून मी चण्याची भाजी केली. आणि त्याचबरोबर पापड, पुऱ्या, हे सगळं काही, खीर मेन असते, खीर केली. दोन्ही भाज्या, पुऱ्या सगळ्या करून घेतल्या पटकन आणि जेवण रेडी झाले बघा. तशा इथे पुऱ्या झाल्यात आपल्या. ह्याच्यामध्ये पापड तळलेत. ही आहे चण्याची भाजी. इथे आहे डाळ. इथं आहे खीर. ताटं धुवून ठेवलेत. इथे आहे बटाट्याची भाजी. सगळं जेवण तुम्हाला दाखवलं. माझं जेवण सगळं बनवून रेडी झालेलं आहे. आता सगळी तयारी करून ठेवते. जे काय आणलंय ते पण सगळं मी तुम्हाला दाखवते. तर हे सगळं पहिलं किचन मधलं आटपून घेते. तर आणि नंतर छान अशी तयारी करते परत आणि व्यवस्थित सर्व करून ठेवते आणि मुलींना बोलवते. चला आपण नंतर भेटू. चला. इथे आहे चुनरी, केळं म्हणजे फळं द्यावं लागतं. त्याचबरोबर इथे छोटे छोटे पर्स घेतलेत. हे बघा, मी अशा 9 पर्स घेतलेत. इथे आहे द्यायला गजरे असे घेतलेत. अरे इथे ताटा करते. जाऊ दे, या येते, राहू दे, थांबते, राहू थोडा वेळ करा. तुझं नाव काय? तुझी बहीण? ही प्रांजलबाई. हिची आई सगळ्यात छोटी चिमणी आहे ना. हा चिमणी, हा बघ हे.
छान सिद्धी, छोटी छोटी आमची सिद्धी. हे बघ. अंबे माते की नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला आपण कन्यापूजन करत असतो. तेच 9 देवीचे 9 रूप असतात आणि 9, 10, 11 आपण किती पण घालू शकतो किंवा 5, 7 असंही चालतात. तर अशा 9 कन्यांना आपण बोलवून जेवण घालायचं असतं. ते 9 देवीच्या रूपामध्ये हे आपल्या घरामध्ये येत असतात आणि हे नवरात्रीमध्ये जितक्या सेवा आपण करू ना ते खरंच चांगलं असतं. त्यामुळे मी दरवर्षी 9 कन्यांना जेवायला कुमारिकांना बोलवते आणि छोट्या छोट्याच मुली घ्यायच्या असतात. तर छोट्या छोट्या मुलींना बोलवते. सगळेजण आपापल्या परीने करत असतात. म्हणजे काही भेटवस्तू देतात किंवा दक्षिणा देतात, खिरीचा प्रसाद करतात, जेवण करतं. तर हे असं सगळेजण आपण करत असतो. खूप चांगलं असतं. जितकी आपण सेवा करू तितक्याच चांगल्या असतात. तर मस्त वाटतं आहे. भरलं आहे घर सगळं माझं. देवीचा दरबार भरल्यासारखंच वाटतं आहे अगदी. तुझं मॅचिंग पाहिजे तुला? एकच आहे वाईट. काढते ना. तुला पिंक पाहिजे? आम्हाला एवढं कलरचं हे नसतं. जो भेटेल तो. तिला पिंकच दे पण. काय बोलली? हमेशा खुश राहा. हे चालेल. पिंक ठेव. मम्मा तिला दुसरं दे. ब्ल्यू. व्हेरी गुड. आशीर्वाद दे. वर्षात आशीर्वाद बोलली ती. कापले काय मम्मा तिने गजरा लावला बघ. दाखव दाखव. तू वाईट बोलली ना. हिला घरी हिचं ताट तुला पिंक पाहिजे? त्यात पैसे ठेवा. बोल अंबे माते की नाही जाना. ये इधर आ, इधर आ.